तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। भारतीय संघराज्याच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण रामकृष्ण गवई यांचा राकेश किशोर मयूर विहार दिल्ली या वकिलाने चप्पल फेकून अवमान केल्याच्या घटनेने संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। त्याच अनुषंगाने जळगाव जामोद वकील संघाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे। या निमित्ताने 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जाहीर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते। जळगाव जामोद वकील संघाचे अध्यक्ष मोहम्मद इरफान मोहम्मद तफज्जुल जमदार यांच्या अध्यक्षतेखाली ही निषेध सभा संपन्न झाली। या प्रसंगी ॲडव्होकेट मोहम्मद इरफान जमदार, ॲडव्होकेट दत्तात्रय खिरडेकर, आनंद जोशी यांनी तीव्र शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त केला। यानंतर या घटनेच्या निषेधार्थ वकील संघाच्या वतीने जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी ॲडव्होकेट मोहम्मद इरफान जमदार, ॲडव्होकेट दत्तात्रय खिरडेकर, ॲडव्होकेट आनंद जोशी, ॲडव्होकेट SY खिरोडकर, ॲडव्होकेट MN माहेश्वरी, ॲडव्होकेट राहुल इंगळे इत्यादी ज्येष्ठ वकील मंडळी उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव। काल दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई साहेब न्यायदानाचा पवित्र कार्य करीत असताना राकेश किशोर नावाच्या एका वकिलाने त्यांचा अवमान करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर बूट घालून मारण्याचा प्रयत्न केला। त्याच्या निषेधार्थ आज आम्ही SDO माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांना माननीय SDO जळगाव जामोद यांच्या मार्फत निवेदन देत आहे आणि या घटनेचा जळगाव वकील संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहे। त्याकरिता आज आम्ही सगळे वकील संघाचे सदस्य या ठिकाणी जमा झालेले आहेत।